मला महाभारत फार आवडतं आणि म्हणूनच मला ही धर्म नावाची कादंबरी वाचायला घ्यावीशी वाटली. कर्ण, अश्वत्थामा आणि एकलव्य यांनी जर कधी धर्माचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्यांचा प्रवास कसा असेल हा या कादंबरीचा मेन मोटो आहे. याच्या जस्ट सध्या मिडलमध्ये आहे मी. त्यातल्या पहिल्या चॅप्टरमध्ये मला असं जाणवलं की आपण कधी महाभारताचा वेगळ्या अँगलने विचारच नाही केलाय. म्हणजे पांडवांनी पण किती अधर्म केला आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाला सुद्धा युधिष्ठिरच जबाबदार होता, तरी सुद्धा त्याला धर्मराज का म्हणलं जातं. कर्णाची काय चूक की कुंतीच्या विवाहाच्या आधी त्याचा जन्म झाला. सो एक क्षत्रिय असून सुद्धा त्याने सुतपुत्र म्हणून आयुष्यभर अपमान सहन केला. हे जे प्रश्न आहेत ना हे तुम्हाला खूप विचारत पाडतात. आणि सेकंड चॅप्टरमध्ये श्यामसुंदर, वेणू आणि दामोदर यांचे जे कॅरेक्टर आहे ना ते तर माझ्या मनाला एवढे भावले की माझ्या आयुष्याच्या असं मला खूप मिळते जुळते ते कॅरेक्टर्स वाटले. म्हणजे एक पुरुष जो स्वतःच्या बायकोला पूर्णपणे डेडिकेटेड आहे आणि तरी सुद्धा तो कुठल्याही मुलीला जर बोलत असेल तर त्याला आपण चीटिंग म्हणू शकतो का. हे खूप इंटरेस्टिंग आहे. याचा रिव्ह्यू मी तुम्हाला लवकरच देईन. तोपर्यंत मी पुस्तक वाचते. तुम्ही ॲमेझॉनवरून हे ऑर्डर करू शकता.